पुण्यातील पूरस्थिती हळूहळू पूर्वपदावर. सिंहगड रोड, निंबज नगर, डेक्कन परिसरामध्ये पाणी ओसरायला आता सुरुवात. बोटीच्या सहाय्याने नागरिकांचा रेस्क्यू. पावसामुळे रायगडसह पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील शाळांना सुट्टी. पुण्यातील पुलाची वाडी परिसरामध्ये शॉक लागून तिघांचा मृत्यू. ओंकारेश्वर मंदिरही पाण्याखाली. खडकवासला धरणामधून पाणी सोडणार होते तर नागरिकांचं आधी स्थलांतर का केलं नाही? पुण्यातील पूर परिस्थितीवरून सुप्रिया सुळे यांचा सवाल. सर्वांनी फील्डवर उतरा. वेळ पडल्यास नागरिकांना एअरलिफ्ट करा. खाण्यापिण्याची व्यवस्था करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संबंधित विभागांना आदेश. मुंबईसह उपनगरात रात्रीपासून जोरदार पाऊस. सखल भागामध्ये पाणी साचलं. ठाण्यातील शाळांना सुट्टी. पाणी साचल्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद. लाडकी बहीण लाडका भाऊ एकत्र राहिले असते तर पक्ष टिकले असते. मनसेच्या मेळाव्यातून राज ठाकरेंचा नाव न घेता अजित पवार सुप्रिया सुळेंना टोला. अनिल देशमुखांनी सांगितलं ते खरं. राज्याला पूरस्थिती नियंत्रणाबाबत निधी नाही. मोदी फडणवीस आल्यापासून डर्टी पॉलिटिक्स सुरू. संजय राऊतांची फडणवीसांवर टीका. विरोधकांकडून फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न. राज्यातील पायाभूत सुविधांसाठी 1,00,000 कोटींची तरतूद. मुख्यमंत्री शिंदेंचं प्रत्युत्तर. मोदी सरकार आल्यापासून विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयोग. एकनाथ शिंदे यांच्यावरील प्रयोग अनिल देशमुखांवर केला असावा. नाना पटोले यांचं विधान. इंडिया आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी श्याम मानव प्रचार करणार. पुरोगामी संघटनांसोबत विधानसभा निवडणुकीसाठी 500 प्रचार सभा घेणार. जरांगेंचा फडणवीसांबाबतचा गैरसमज सरकारने दूर करावा. जरांगे पाटलांसोबत निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याबाबत 9 तारखेला ठरवू. बच्चू कडू यांची माहिती. कर्जत रेल्वे ट्रॅकवर पाणी साचण्यास सुरुवात. मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिराने. हार्बर रेल्वे सुद्धा 20 मिनिटं उशिरानं. कोल्हापुरात पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली. अनेक जिल्हा आणि राज्य मार्ग वाहतुकीसाठी बंद. राधानगरी धरणातून 2000 क्युसेक्सना पाण्याचा विसर्ग सुरू. रायगडमधील कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली. रोहा शहरामध्ये कुंडलिका नदीचं पाणी शिरलं. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश. अजित पवारांकडून राज्यातील पूर परिस्थितीचा आढावा. बचाव आणि मदत कार्यासाठी सतर्क रहा. अजित पवारांचे जिल्हा प्रशासन आणि आपत्ती निवारण यंत्रणेला निर्देश. प्रकाश आंबेडकर यांची आजपासून आरक्षण बचाव यात्रा. आरक्षण वाचवायचं असेल तर ओबीसी समाजाने किमान 100 आमदार निवडून आणलेच पाहिजेत. प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य. खेडकर दाम्पत्याच्या घटस्फोटाबाबतचा चौकशी अहवाल पुणे पोलिसांकडून सादर. 2010 मध्ये कुठल्याही अटी शर्तींशिवाय घटस्फोट झाल्याचं स्पष्ट. मनमाडमध्ये आजपासून कांद्याचे लिलाव बंद राहणार. हमाली तोलाई कपात होत नसल्यामुळे हमाल आक्रमक. शेतकरी वर्गामध्ये नाराजी. तामिळणी घाटाजवळील रस्त्यावर दरड कोसळली. एकाचा मृत्यू. माणगाव ते पुणे रस्ता वाहतुकीसाठी बंद. जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील दरड हटवण्याचं काम सुरू. भंडारदरा धरण परिसरामध्ये जोरदार पाऊस. पर्यटकांचं आकर्षण असलेला रंधा धबधब्याचं रौद्र रूप समोर. धरणातील पाणी साठ्यामध्ये झपाट्याने वाढ. रायगडसह कोल्हापूर, सातारा, पालघर, ठाणे आणि पुण्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट. तर मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, नागपूरला सुद्धा आज येलो अलर्ट.